आज दुपारची मी सगळे कामे आवरून थोडा वेळ आराम करत बसलेच होते, तर यांचा अचानक मला कॉल आला आणि बोलले, की काहीतरी पार्सल आलं आहे, जा बरं घे. मग मी पार्सल ओपन केलं, तर त्यामध्ये हे सेल्फी स्टिक होतं. यांनी माझ्यासाठी बोलावलं होतं. खरंच मी खूप जास्त खुश झाले होते. त्यानंतर हे बाभुळगावला गेले तर त्यांनी तिकडून पनीर आणलं होतं. मला बोलले, की आज पनीरचीच भाजी बनव. मग मी मस्तपैकी पनीरची भाजी बनवून घेतली. यांनी पण मला थोडीशी मदत केली पनीर फ्राय करायला. मला आवडते तिघांना पनीरची भाजी, पण माझ्या सासू-सासऱ्यांना पनीरची भाजी काही आवडत नाही. मग त्यांच्यासाठी काय बनवायचं? म्हणून मग मी त्यांच्यासाठी छान असं बेसन बनवायला घेतलं. कांदा टमाटर शिजेपर्यंत मी बाकीची भांडी घासून घेतली. नंतर कांदा टमाटर शिजलं, बेसन बनवून घेतलं. बेसन बनवल्यावर गॅसवट्टा क्लीन केला. गॅसवट्टा क्लीन झाला आणि त्यानंतर मी चपात्या बनवायला घेतल्या. छान अशा सर्वांसाठी मी चपात्या बनवून घेतल्या. आता विशालदादांना पाहिजे होता बेसन पोळीचा काला, मग त्यांच्यासाठी मी छान असा चुरमा केला आणि त्यावर बेसन टाकून त्यांना जेवायला घातलं. आता मी तुम्हा सर्वांना भाजी दाखवण्याच्या नादात माझी भाजी सांडता वाजली. मग सर्वांना जेवण करायला दिलं. या तुम्ही पण जेवण करायला. बाय.